बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। सोलापूरच्या फॉरेस्ट परिसरात टर्फ क्रिकेट मॅचचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी रात्री थाटात उद्घाटन करण्यात आले। विशेष म्हणजे सोलापूरच्या क्रिकेट प्रेमींना टर्फवरील क्रिकेट सामने लाईव्ह बघण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। लोकप्रधान न्यूज चॅनल टर्फ क्रिकेटची मालिका क्रिकेट प्रेमींना लोकप्रधान न्यूज चॅनलवर लाईव्ह दाखवणार आहे। या टर्फ क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेवक तौफिक शेख, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष रियाज शेख, सामाजिक कार्यकर्ते जमीर पुडारी, लोकप्रधान न्यूज चॅनलचे संपादक आयात शेख आदी मान्यवर उपस्थित होते। TFH फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दबीर सोमानी यांच्या वाढदिवसानिमित्त हे क्रिकेट सामने फॉरेस्ट येथील RP टर्फ येथे भरवण्यात येत आहे। सोलापूर शहरात पहिल्यांदाच ऑल इंडिया बॉक्स क्रिकेट चॅम्पियनशिप सोलापूर 2025 यांच्या वतीने TFH प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा पार पडत आहे। टर्फवरील ही सोलापुरातील मोठी क्रिकेट स्पर्धा घर बसल्या लोकप्रधान न्यूज चॅनलवर तुम्ही लाईव्ह पाहू शकता। यामध्ये पहिले बक्षीस 41,000 रुपये, रनर अप 31,000 रुपये, मॅन ऑफ द मॅच प्लेअरला ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीजला 5,100 रुपयांचे बक्षीस मिळणार आहे। तसेच बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर यांना देखील बक्षीस असून लाईव्ह कॉमेंट्री तुम्ही लोकप्रधान न्यूज चॅनलवर देखील घर बसल्या कुठेही YouTube लाईव्ह द्वारे पाहू शकता। यहाँ पर सभी परिवारों के हाथों से वाट आज पूरा तो यहाँ पर भाई का इस्तकबाल करते हैं। पीछे आओ, पीछे आओ, पीछे आओ, पीछे से लो। खूबसूरत मैदान पर शानदार शानदार ट्रॉफी यहाँ पर खिलाई जा रही है। TFH फाउंडेशन प्रीमियर लीग सीजन 1 यहाँ पर चलता हुआ ऑल इंडिया बॉक्सिंग क्रिकेट चैंपियनशिप का पहला प्राइज बम्पर प्राइज 41,000 रुपये सोने ट्रॉफी यहाँ पर दी जाएगी। दूसरा प्राइज 31,000 रुपये और सोने ट्रॉफी यहाँ पर दी जाएगी। माननीय तौफीक पहलवान दबीर भाई सोमानी इनके हाथों से किया जाएगा। भाई सोमानी इनका सत्कार भी यहाँ पर अंकल का किया जाएगा। दबीरभाई सोमानी यांच्या वाढदिवसानिमित्त या फॉरेस्ट भागामध्ये एक मोठ्या टर्फमध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र किंवा कर्नाटकचे सर्व या ठिकाणी टीम सहभाग झालेले। आत्ताच वकील साहेब सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी काळाची गरज आहे। सध्याला जे मोबाईलचा युग आहे त्या युगाचा मात करण्यासाठी दबीरभाई आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळाने हा जो कार्यक्रम घेतलेला आहे क्रिकेट स्पर्धेचा, त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि दबीरभाईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी समाज उपयोगी किंवा खेळांना प्रोत्साहन देण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहात। ताज सोशल ग्रुपच्या माध्यमातून मी आपल्याला सुद्धा शुभेच्छा देतो। आणि अजून एक लोकांना असे आवाहन करतो, आमचे आता वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे सुद्धा बार असोसिएशनची जी त्यांची आज त्यांची टीम आहे त्यांचे सुद्धा एक टर्फमध्ये मॅचेस भरावे अशी मी वकील साहेबांना विनंती करतो। आणि नक्कीच याचा फायदा पूर्ण सोलापूरकरांना आणि बार असोसिएशनला होतील। आणि पुन्हा मी दबीर यांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। दबीर सोमानी मित्र परिवाराच्या वतीने व त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने आज या फॉरेस्ट परिसरामध्ये क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर कार्यक्रम ज्यांच्या शुभ हस्ते इथं पार पडलेला आहे व या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे, आजचा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला ते आमचे सर्वांचे, जरी हे क्रिकेटचा जरी उद्घाटन असेल
तर राजकीय अनुभवचे खिलाडी ज्यांच्या शुभ हस्ते आज जे उद्घाटन झालेलं आहे ते आमचे तौफिकभाई शेख, तसंच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमचे या प्रभागातील माजी महापौर व नगरसेवक श्री आरिफभाई शेख, या परिसरातील एक युवा चेहरा म्हणून ज्यांचा युथ प्राईड ग्रुपच्या माध्यमातून एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम असतो ते माझे सहकारी श्री समीरभाई शेख, आमचे प्रत्येक कार्यक्रमाला आमचं जे मार्गदर्शन ठरतो ज्यांचं व ज्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला भविष्यात सुद्धा गरज आहे असे आमचे वकील साहेब रियाजभाई शेख, तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये कोण आउट आहे कोण नॉट आउट आहे याचं ठरवण्याचा अधिकार जसं थर्ड अंपरला असतो त्याच पद्धतीने सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कॅमेराच्या माध्यमातून आउट नॉट आउटचं देखरेख करणारे संपादक श्री अयाजभाई शेख, या उपस्थित असलेले ज्यांचा सत्कार मूर्ती ज्यांचा वाढदिवस काही दिवसांनी साजरा होणार आहे ते आमचे दबीरभाई सोमानी, आमचे युवा नेते इरफानभाई शेख, इथं उपस्थित असलेले सर्व दबीरभाई सोमानी यांचे मित्र परिवार व युवकांनो, आजचं जे उद्घाटन ज्यांच्या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला त्या सर्व मान्यवरांचा मी दबीरभाई सोमानी व त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने सर्वांचा आभार मानतो। या सर्व टुर्नामेंटचं जे नियोजन करणार आहेत ज्यांच्या देखरेखीखाली हे टुर्नामेंट चालू होणार आहे ते आमचे मुबीनभाई व त्यांचे सहकारी, त्यांचा सुद्धा मी आलेल्या सर्व पाहुण्याच्या वतीने आभार मानतो व आपला टुर्नामेंटचं जे कार्यक्रम आहे 1-2-4 दिवस चालणार आहे ते अतिशय योग्य पद्धतीने चालावं अशी प्रकारची शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो व आपण या टुर्नामेंटला सुरुवात करावी अशा प्रकारची मी घोषणा करून हे कार्यक्रम उद्घाटनचा इथं संपला असं मी घोषित करतो। आज या ठिकाणी फॉरेस्ट परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते दबीरभाई सोमानी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी युवकांच्यासाठी जे आहे या ठिकाणी टर्फमध्ये क्रिकेटच्या स्पर्धाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आता नुकतंच या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। सदरच्या स्पर्धा या संपूर्ण महाराष्ट्रभराच्या टीमसाठी या ठिकाणी स्टेट लेवल हे टुर्नामेंट आयोजित करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्रातून या ठिकाणी संपूर्ण टीमने या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। मोठ्या प्रमाणाचं बक्षीस, प्रथम बक्षीस या ठिकाणी 41,000 रुपये ठेवलेलं आहे, दुसरं बक्षीस 30,000 रुपये आणि तिसरं बक्षीस 31,000 असं 21,000 अशा पद्धतीचे मोठे बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे। आपण आजकाल पाहतो की युवा पिढी जी आहे ही नशाला म्हणा किंवा मोबाईलला म्हणा अशा पद्धतीने बळी पडलेली आहे। त्यामुळे सध्याच्या युगामध्ये मुलं जी आहेत खेळापासून लांब गेलेली आहेत। अगोदर मोबाईल नव्हते त्यामुळे दिवसभर मुलं ग्राउंडवर असायचे, उन्हामध्ये पावसामध्ये फिरायचे, परंतु जोपासून मोबाईल आला तेव्हापासून मुलं जी आहेत ग्राउंडवर दिसत नाहीयेत। त्यामुळे अशा उपक्रमाची खूप गरज आहे। आपण पाहतो की अनेक युवा पिढी जी आहे नशेसाठी म्हणा, रमी म्हणा, या बाकीच्या ऑनलाईन गेम्स म्हणा याला बळी पडलेले आहेत आणि त्याचं डिप्रेशनचा शिकार होऊन ते आत्महत्या सुद्धा करत आहेत। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये स्वतःला मित्रांच्या सोबत झोकून देण्याचं या ठिकाणी एक आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। जेव्हा आपण मित्रांच्या सोबत खेळतो तर संपूर्ण तणावमुक्ती या ठिकाणी होते आणि अशा स्पर्धांचं आयोजन करणं दिवसेंदिवस खूप गरजेचं आहे आणि अशा स्पर्धांना प्रोत्साहन देणे गरजेचं आहे। आपण पाहतो की वाढदिवसानिमित्ताने वेगवेगळ्या डीजे मध्ये, पार्ट्यामध्ये जे आहे लोक लाखो रुपये खर्च करतात, परंतु अशा प्रकारचे उपक्रम जर झाले तर नक्कीच युवा पिढीला एक चालना मिळेल आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहील, मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील। याकरिता मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दबीरभाई सोमानी यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या संपूर्ण या टीमला ज्यांनी हे आयोजन केलं त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। तसंच या टुर्नामेंट्स मध्ये ज्या ज्या टीम्सनी सहभाग घेतलेला आहे त्यांना देखील शुभेच्छा देतो। हार जीत हे होतच असते, कोणी जिंकेल कोणी हारेल ह्या म्हणण्यापेक्षा आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पोर्टी स्पिरिट या ठिकाणी दाखवावं आणि विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरावं आणि येणाऱ्या काळामध्ये दबीरभाईला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला असेच चांगले सामाजिक उपक्रम राबवण्याची मी आवाहन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। दबीर अहमद सोमानी, संस्थापक अध्यक्ष जो बोलते हैं TFH फाउंडेशन का, जो मैं एक्चुअली फाउंडर हूँ। इसका मेन कंसेप्ट ये था कि फाउंडेशन टू सर्व ह्यूमैनिटी, मतलब जरूरतमंद को जैसी जरूरत है वैसा उसका लोगों की हेल्प की जाए।
और जो भी रहेगा, बच्चों का एजुकेशन होगा या मैरिजेस होंगे या हॉस्पिटलाइजेशन होंगे, ये सारी चीजें हम इंशाल्लाह कवर करेंगे हमारे टीएफएच फाउंडेशन के चैरिटी के फाउंडेशन में। तो ये एक बेटरमेंट के लिए हमारी एक कोशिश है। इंशाल्लाह देखते हैं कहाँ तक हम लोग सक्सेसफुल रहते हैं एंड विल टेक इट फ्रॉम देयर। अभी उस चीज के लिए तो अब बर्थडे तो ठीक है, बोलने के लिए एक बहाना है, बट पूरे यूथ को इकट्ठा करके उस चीज के लिए हमको एक क्रिकेट टूर्नामेंट का हम लोगों ने प्रोग्राम अरेंज किया हुआ है। अनफॉर्चुनेटली बारिश की वजह से थोड़ा डिले हो गया है। सो लेट्स सी हाउ इट गोज। जितने मैचेस आज प्लान है, देखते हैं हम उतने प्लान करने की पूरी हम कोशिश कर रहे हैं। सो इंशाल्लाह होप फॉर द बेस्ट एंड होप एवरीबॉडी ऑल द बेस्ट फॉर दिस टूर्नामेंट। कितने टीमों ने पार्टिसिपेट किया है? आई गेस 20+ टीम्स हैं, तो उस हिसाब से ऑर्गेनाइजिंग कमेटी विल डिसाइड। अभी डिले जैसा हुआ है उस हिसाब से हम लोग देखेंगे, शायद थोड़े नंबर ऑफ ओवर्स माइट रिड्यूस एंड देखते हैं क्या है एग्जैक्टली। तो ऑर्गेनाइजिंग कमेटी से देखना पड़ेगा कोई है टू आंसर यू प्रॉपर्ली ऑन दिस। अस्सलाम वालेकुम। आज ये क्रिकेट टर्फ का जो प्रोग्राम आयोजित किया है, संस्थापक अध्यक्ष दबीर सोमानी, टीएफएच फाउंडेशन के ओनर, इनके नाम से किया गया है। 31 अगस्त को इनका बर्थडे के मौके पर ये टूर्नामेंट का आयोजित किया गया था। तो कुछ बारिश के कारण की वजह से थोड़ा प्रोग्राम में डिले हो गया है। मैचेस बहुत शानदार होने वाले हैं। मैं लोगों से एक गुजारिश करूंगा कि मैच देखने के लिए आप सभी आए यहाँ पे, क्योंकि बाहर के बहुत सारी टीम है, जैसे कि गुलबर्गा, नासिक, नागपुर, पुणे, महाराष्ट्र के कोने कोने से काफी सारे टीम्स आ रहे हैं हमारे पास। ये 4 दिन का प्रोग्राम रहने वाला है। 26 अगस्त से लेके 29 अगस्त तक का ये प्रोग्राम रहेगा। डेली शाम में 5:30 बजे से रात के 11 बजे तक ये प्रोग्राम का नियोजन है। तो आप सभी से मेरी गुजारिश है कि आप ये प्रोग्राम के लिए शिरकत। कितनी टीम है इसमें? कितनी टीम है? टोटल 20 टीम का अभी बना है रिकॉर्ड। मतलब कैसे खिलाने वाले? रोज कितनी टीम को खिलाने वाले हैं? डेली 5 टीमों का मैचेस रहेगा हमारे पास। सफल में लीग मैचेस रहेंगे। हर टीम को चांस मिलते रहेगा रन रेट के हिसाब से। फाइनल मैच कब होने वाला है? फाइनल मैच 29 अगस्त को होने वाला। अच्छा, फिर प्राइज डिस्ट्रीब्यूशन भी 29 अगस्त को रहेगा। 29 अगस्त को फर्स्ट प्राइज रहेगा 41,000 रुपए और सेकंड प्राइज रहेगा 31,000 रुपए। मैन ऑफ द सीरीज को 5,000 रुपए अलग से दिया जाएगा। और बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, ये भी हम लोग निकालेंगे। उसमें एक बेस्ट बैट्समैन को बैट भी गिफ्ट दिया जाएगा। बेस्ट बॉलर को शूज भी गिफ्ट दिया जाएगा। अब जो 20 टीम है वो कहाँ की टीम है? आप पूरे महाराष्ट्र के कोने कोने से टीम आई। जैसे कर्नाटक से सिर्फ 2 टीम आए हैं, गुलबर्गा से, और बाकी के महाराष्ट्र के नासिक, पूना, नागपुर, औरंगाबाद, यहाँ से जलगांव, ये सारी तरफ से आ रहे हैं। मतलब टीम और सोलापुर के भी है टीम इसमें। मतलब टीम पहले ही मतलब डिसाइड हुई है क्या, और नई टीम को आप लेने वाले हैं? नहीं, टीम अभी पूरे डिसाइड हो गए हैं और टीम पूरे फाइनलाइज हो गए। शेड्यूल सबका बन गया है। नई टीम अगर कोई खेलना चाहता है तो उसको एंट्री रहेगी क्या? हाँ, इंशाल्लाह हम कोशिश करेंगे। अगर एंट्री बनाना चाहेंगे तो हम लोग, हमारी कोशिश रहेंगी कि उनका भी मौका मिले। बल्कि कितनी फीस वगैरह उसकी? एंट्री फीस 5,000 रुपए एंट्री फीस रहेगी उसकी। अच्छा, क्या इसका उद्देश्य है? क्या कुछ चैनल की न्यूज के माध्यम से कहेंगे आप? अभी हम लोक प्रधान के चैनल से मैं यही कहना चाहूंगा कि सभी देखने के लिए आए यहाँ पे मंच पे, और ये मौका आपको मिलेगा अच्छा देखने का। मैचेस का, टूर्नामेंट का बहुत ही शानदार टूर्नामेंट हम लोगों ने आयोजित किया है। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।